म्हटली पाहिजे, पण असं नाही तर मध्ये तपेलं. ही भाषा आपल्या आता सगळ्यांची पाहिजे नाही आणि याच्यासाठी आपल्याला एकत्र येणं आहे. आणि घरी गेले म्हणून विसरून जाऊ नका. हे गरमपणा आपल्या डोक्यात ठेवा आणि आपण मोजकेच आपल्याला आता लढायची आहे. म्हणून असं करायचं नाही की आपण घरी गेले आणि विसरून गेले. ही जबाबदारी आपल्याला पाडायची आहे. पुढची जी मिटिंग राहणार आहे हिच्यापेक्षा ताकदीने जास्तीची झाली पाहिजे. आता सोबत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक व्यक्ती आणखीन वाढवून आणायचा आहे, म्हणजे 35-70 संख्या झाली पाहिजे. आणि मी 100% सांगतो, ज्या दिवशी आपली 70 संख्या इथे झाली त्या दिवशी आपली समन्वय समिती ताकद न वाढणार आहे. सगळ्यात जोरात काम करायचं आहे. या डिसेंबर पर्यंत समन्वय समितीचं इतकं मोठं काम झालं पाहिजे राज्यामध्ये, जळगाव जिल्ह्याचं, की लोकांना म्हणलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये की साला खांदेची कुछ काम नाही आहे. लक्षात. आणि खांदे सोबत सरळ नाव कोण असेल माहिती आहे तुम्हाला? ढोलेंचं निघतं. अरे ढोले बी कुछ काम नाहीये. का गमतीचा विषय नाराज होऊ नका. एक विषय की ढोलेंचं नाव निघतं, एक आपला विषय ढोले रुमे सर्वच आहे. आपण सर्व त्याच्यामध्ये आपण राहणार आहे. प्रत्येक विषयाचा विषय आपलं नाव निघलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्या जळगाव जिल्ह्याचं नाव निघलं त्या दिवशी आपलं नाव निघणार. लोकांना गर्वानं म्हणलं पाहिजे की माझा जळगाव. मी पोस्ट टाकतो, माझं माणसं माझा जळगाव. मला राग येतच नाही. मला कैलास भोपी जवळ आहे, चेतन भोपी जवळ आहे, तिकडे तुकाराम भोपी जवळ आहे. माझी नाही बोलले तुकाराम भाऊ, म्हणून मी तुकाराम भाऊशी नाराज नाहीये. रामराम क्षमा होत राहते, त्या दिवशी नाही भेटले पण नाराज नाही व्हायचं ना. ते काही काही लोक दाखवलं ललित तिथलं आपण ललित देतो का भारी भरत होता असं नसतो. बऱ्याच वेळा काय तुम्हाला चष्मा आहे, 4 डोळे, एक हजार ते 3 पेजून दिसत नाही. चेतन भाऊ पुढे येतं, मग चेतन म्हणून नाराज व्हायचं नाही. म्हणून आपल्याकडे पाणी आपल्याला सर्वात जवळचे बरोबर की नाही. आपल्याला सर्वात जवळचे, आपल्याला सगळ्यांना सोबत काम करायचं. हा, म्हणून मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका. हे जे तुमच्यावरचे जे हास्य आहे ना, हे आपल्याला हास्य कायम ठेवायचं. आपण ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा ताकदीने उभा राहिला पाहिजे. आपल्या विरोधक कोणी उभा राहिला पाहिजे. जर उद्याच्या दिवशी कोणी सहव्यक्ती जर अध्यक्ष झाला तर तो सहज व्यक्ती आपला अध्यक्ष राहणार आहे. आपण विरोध करायचा नाही. आणि मी तुम्हाला ते पण पुढचं घरी सांगतो. उद्याच्या दिवशी धरूया आपण म्हणतोय फक्त की आपण गोविंदा भाऊला अध्यक्ष केलं किंवा तिकडे पिंटू भाऊला अध्यक्ष केलं, बरोबर आहे. मग मला पिंटू भाऊ चालत नाही, बरोबर की नाही. मग मी काम तिथले करेन. पिंटू भाऊ यार, पिंटू भाऊ करत बसले यार, त्याच्यापेक्षा तर उदय भाऊ बरा आता. मित्रांनो, पिंटू भाऊ फक्त 2 वर्ष राहील, 3 वर्ष राहील, त्याच्यानंतर बदलणारच आहे. कारण की घटना बदलते, अध्यक्ष बदलतो, त्यामुळे जागा बदलते. म्हणून जोपर्यंत पिंटू भाऊ अध्यक्ष आहे ना, तो पिंटू भाऊ तोपर्यंत तितकं काम करणार आहे. त्याच्या ताकदीनं काम करणार आहे. त्याच्यात किती ताकद आहे त्या पद्धतीने काम करणार आहे. आणि पिंटू भाऊ वर्ग झाल्यानंतर बापू भाऊ होईल. मग बापू भाऊ आपली ताकद लावणार आहे. म्हणून मनामध्ये ठेवू नका की पद कोणाला भेटलेलं आहे. पद आपल्याला भेटणार आहे. जळगाव जिल्ह्याचं पद राहणार आहे, आपलं पद राहणार आहे आणि आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. उद्याच्या दिवशी जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी म्हटलं की पदाधिकारी की आम्हीच पदाधिकारी आहे, अशी आपली शैली झाली पाहिजे. आलं लक्षात. आणि हा गोडवा ही पद्धत जर का आपल्याला आली, मी 100% सांगतो खानदेश 1 नंबर आहे. त्यातला जळगाव जिल्हा आपल्या. आणि मला गॅरंटी आहे, म्हणजे मी काय म्हणतो ज्या ठिकाणी मला गर्व काय येतो जामनेर किंवा जळगाव जिल्ह्याचा. कारण मी लहानपणापासून समाजकार्यामध्ये मी सर्व माणसं पाहिलेले आहे. माझं वय कमी जरी असलं तर मी वयाच्या हिशोबानं चांगल्या लोकांसोबत फिरलेलो आहे. आणि मला अभिमान आहे माझ्या जळगाव जिल्ह्याचा. मी कधीच कोणाबद्दल वाईट बोललेलो नाही आतापर्यंत आणि बोलणार सुद्धा नाही. मला पुंडली भोपी जवळ आहे, कैलास भोपी जवळ आहे, तिकडे सर्दी जवळ आहे, शांताराम सर्दी जवळ आहे सोयगावचे. का जवळ आहे? कारण की ते माझे. मी अजून कोणाबद्दल वाईट बोलत नाही आणि बोलणार पण नाही. कुणाला असं वाटत असलं की बोलायच बोलतो तर ते बोलायला त्याला सोडून द्या तिकडे काय बोलला. पण आपल्याला सर्वांना एकत्र काम करायचं आहे. आपलं स्वप्न आहे महाराष्ट्रामध्ये. मी हुलेकर साहेबांना 2006 मध्ये 4 मध्ये आपण जळगावचे ते कासर मंगल करायला काम घेतलं होतं. ज्या दिवशी 100 लोक जमा करेल जळगाव जिल्ह्यात त्या दिवशी सगळे हुलेकर होऊन जाईल. 100 लोक. आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो, ज्या दिवशी आपली 100 लोकांची संघटना होईल त्या दिवशी महाराष्ट्रात आपण नंबर 1 राहणार आहे. काही विशेष गोष्ट नाही आहे. प्रत्येक किती 16 तालुके दादा, 6 तालुके एरंडोल भुसावळकडचे आपण 4-4 5 धरले, इकडचे धरले. 5 जर लोक आपण पकडले तर 16-85 संख्या होते. 16-85 संख्या ज्या दिवशी कामात येईल त्या दिवशी आपण हा आकार करू शकतो. आणि कुठला वर्गातला व्यक्ती काम करतो का करत नाही तो भाग नंतरचा. आपण आपलं काम करू द्या, आपलं काम करायचं. ज्या दिवशी आपलं काम दिसेल ना तो माणूस कामाला लागणार आहे ना. आलं का लक्षात. असं झालं नाही पाहिजे की बघ प्रकाश भाऊ काम करत नाही म्हणून प्रकाश भाऊ नाही उलटून प्रकाश भाऊ टोचत राहा. प्रकाश भाऊ पुढे चला पुढे चला पुढे चला. कारण प्रकाश भाऊकडे जबाबदारी 3 वर्ष आहे फक्त, बरोबर की नाही. छोटू भाऊकडे जबाबदारी 3 वर्ष.
3 वर्षाला लटकं नाही आपल्याला. 3 वर्षानंतर त्याचा पाय उतारा करण्याचे आपल्याला कोणी अध्यक्षराव जर तो काम करत नसेल तर. पण छोटू जर चांगलं काम करत असेल 3 वर्ष तर आपण डोक्यात घेऊन नाचणार. आलं का लक्षात? या गोष्टीची आपण सर्वांनी जबाबदारी किंवा आपलं लक्ष ठेवायचं आहे. भविष्यामध्ये आपल्याला चांगलं संघटन उभं करायचं समन्वय समितीमार्फत. एक आणखीन विषय सांगतो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण लोक फक्त वाचता, कन्फ्युजन होतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता एक संघटनेच्या माध्यमातून एक नवीन महापरिषद आपण स्थापन केलेली आहे, म्हणजे आपल्याच समाजबांधांनी स्थापन केलेली आहे. त्याचा एक विषय क्लिअर करून होते. म्हणजे उद्या दिवशी आपल्याला त्या व्हॉट्सअपला वाचताना कन्फ्युजन व्हायला नको. आपण जी समन्वय समिती केलेली आहे ही रजिस्टर समन्वय समिती आहे. या समन्वय समितीचा आपण असा उद्देश ठेवलेला होता ठाण्यामध्ये की 36 जिल्ह्यातले 36 लोक घ्यायचे आणि समन्वय समिती स्थापन करायची. ती समन्वय समिती स्थापन झाली, मोजके लोक त्याच्यामध्ये जुळले गेले. म्हणून त्या ठिकाणी काही वेळा आम्ही सुद्धा नकार दिला की अरे समन्वय समिती झाली पण 36 जिल्ह्यातले 36 लोक महासंघासाठी घेतले गेले नाही. म्हणून आपण दुसरा विचार केला. माननीय आपले शेडे साहेब हे इकडे सोमवंशी साहेब यांच्या माध्यमातून आपण नवीन प्रचार सुरू केला की नाही आपण समन्वय समितीला अनुसरून 36 लोक जुळले पाहिजे. परंतु समन्वय समितीचे जे दिलीप वसो सर आहेत, युवराज भाऊ यांनी आपला शब्द दिला की 36 जिल्ह्यातले लोक आपण त्या समन्वय समितीमध्ये घेणार आहे. आणि त्यानंतर माननीय मधुकर शेडे साहेब, त्याच्यानंतर माननीय सोमवंशी साहेब असतील किंवा त्याच्यासोबत काम करणारे आपले किशोर भाऊ आहेत, येरवाळेवाले अजय भाऊ आहेत, यांनी असं ठरवलं की आता आपण संघटन रजिस्टर करायचं नाही, ती महापरिषद करायची. आणि त्या महापरिषदेच्या माध्यमातून ते काम करायला निघालेलं आहे. चांगली गोष्ट आहे. हे बा कुणीही काम करू तो आपलं शेवटी जे तड आहे ते लोहाराचं आहे. काम ते समाजाचं होणार आहे. मग ते महापरिषदेचं काम असो का समन्वय समितीचं काम असो, फक्त आपला उद्देश एकच आहे की समन्वय समितीच्या माध्यमातून आपल्याला सगळं बोलून विचार घ्यायचं की ती रजिस्टर संस्था आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला काही काम पडलं तर रजिस्टर असलं तर फायदा होतो, नॉन रजिस्टर असलं तर फक्त आपण चांगलं करू शकतो. आता आपण आता हा विषय दुसरा विषय सांगतो की आता RSS आहे. RSS नॉन रजिस्टर्ड आहे पण चांगलं करते की नाही. पण जेव्हा काम पडतं ना RSSला बचावात्मक, त्या टायमाला विश्व हिंदू परिषद पुढे येतो. कारण का विश्व हिंदू परिषद ही रजिस्टर संस्था आहे. तेव्हा विश्व हिंदू परिषदेवाले पुढे येतात की आम्ही हे जे काही घोड झालेला आहे तो आम्ही केलेला आमच्या खांद्यावर घेतात. काय घेतात? कारण की ते रजिस्टर आहे. उद्याच्या दिवशी महापरिषद जरी काम करत असलं तर उद्या दिवशी महापरिषद काम करताना आपण म्हणतो की नाही रे बाबा तुम्ही आमच्या सोबत या, ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचं वलय तयार करायचं काम करा, आम्ही आमच्या पद्धतीनं आमचं वलय तयार करतो. परंतु आपल्याला रजिस्टर संस्थेमार्फतच पुढे काम करायचं आहे. म्हणून आपल्याला राज्यस्तरीय समन्वय समिती याच्या माध्यमातून रजिस्टर संस्थेमार्फत आपल्याला काम करायचं आहे. आणि ज्या दिवशी आपण रजिस्टर संस्थेमार्फत काम करू आपल्याला भविष्यात येणारे जे काही कामं आहेत, काही अडीअडचणी त्या आपोआपच आपल्याला सुटणार आहे. म्हणून आपल्याला या पद्धतीनं काम करायचं आहे. आज रोजी तुम्ही हे जे लोक या ठिकाणी आलेले, मी खरंच तुमचा मनापासून आभार मानतो. जळगाव जिल्ह्यामधून आपण आज 35-40 लोक या ठिकाणी आलेले. आपली पुढची मीटिंग आपण शनिवारीच घ्यायची का? नाही मला वाटतं तुमचं MIDC बंद राहते, सोनं पिवळं राहतं. नाही या रविवारी नाही हो, आपण 8 तास पुढे घेणार आहे. आपण जे मीटिंग ठेवू ना रविवारी नाही आपण 31 तारखेला घेऊन आता पुढची जी मीटिंग आहे ना ते आपण 31 तारखेला रविवारी सर्व फ्री राहतात. मोठ्या आणखी त्याच्यापेक्षा मोठ्या हॉलमध्ये घेऊ आणि संख्या जास्तीत जास्त आली पाहिजे याचा आपण प्रयत्न करू. या संभाषणामध्ये जर का मी पुन्हा त्यासाठी म्हणतोय की उद्या गेल्यावर कोणी व्हॉट्सअपवर टाकू नका लई भाऊ चुकीचा बोलला, की पुढली भाऊ चुकीचा बोलला. ज्याला काही अडी अडचण असेल त्यांनी इथेच बोलायचंय. कारण की मी तुम्हाला सर्वांना आजवळून विनंती करतो, मी लो अर्जा बोलला आहे आणि तुम्हाला आजवळून विनंती करतो की व्हॉट्सअपला कोणी एकामेकाचे काढू नका. काय आपल्याला फोन लावा बाबांनो. काय होतं तुमच्या आपल्या ग्रुपवर बाहेरचे लोक आहेत आणि आपल्या गमत पाहता हे फोन लावतील, मला फोन लावतील की का हा व्यक्ती कोण आहे आपल्याला सांगतात. अंगाला पडतात अडचण येते की त्या माणसाला काय उत्तर द्या म्हणून काय करून कोणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकामेकावर शितोडे उडवायचं किंवा गुडघ्याचा काही अडचणी आपल्या आपण एकामेकाला फोन लावा. आपण ठरवलेले आता आपण कामायचे आपण आपल्याला एका सोबतच काम करायचं. उदय भाऊ मी म्हटलं हिरे राहता त्याचं उदय भाऊ समाजाचं काम असून मी सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती आता हिरा आहे, तसा आपण एक माणूस हिरा आहे. फक्त बोलतच नाही एवढंच पद्धत त्या माणसाचं गुण आहे.
मग तो म्हणाला 2 मिनिटं बोलतो. असू द्या. नाही पण मग कसं होतं, रपटप घातला ना तरी चालेल, पण त्या पद्धतीनं बोला की लोकांना समजलं पाहिजे की काय करताय. नाही, बऱ्याच झाले आता आंदोलन तर टाकलं होतं मागे त्याच्या मुंबईला आता बरोबर इथे किती लोक गेले आणि त्याचं कार्य असं होतं की बा प्रत्येक तालुक्यातून 2-2 गाड्या तरी आहे सर वगैरे भरून काढलं तसं कार्य केलं असतं तर ती गर्दी दिसली असती. आता मी बऱ्याच लोकांना माहिती वाटतं 2-3 लोक येतील मला हे राम गाडेकरांनी कुलटी भाऊ वगैरे, पण हे जे मॅसेज टाकला फक्त टाकून दिला मोकळे झाले सर. पण सहकार्यकरांची एक मिटिंग घ्यायला पाहिजे होती त्याची. मिटिंगांमधून सहकार्यकरा पाहिजे की 2 गाड्या किंवा 1 गाडी तरी प्रत्येकाने तिथं जायला पाहिजे होतं. फक्त मॅसेज टाकून तुम्ही नाचलं त्या रामाचा कमीत कमी समाजाचे 1000 संघटनेची पाहिजे ग्राउंड लेवल. सर्वात जास्त आपल्या जिल्ह्याने सांगितलं काय आपल्याला तिथे गेलं सर्वात जास्त त्याचं कारण का नाही आपण आपल्याला सोलापूरमध्ये पंढरपूरमध्ये आता दादा कसं उपोषणाला बसणार आहे. आपल्याला सगळ्यांना साध्याची उद्याच्या दिवशी कुठल्याही संघटनेचं काम असलं तर आपण त्याला सहकार्य करू सामान्य समितीच्या माध्यमातून असं म्हणायचं नाही किंवा तो आपला जो आजचं काम आहे ना आपण त्याला सहकार्य करायचं. फक्त आपण आपल्या लोकांना समन्वय समितीचं काम कसं वाढवता येईल, आपले माणसं कसे वाढवता येतील, आपले ताकद कशी वाढवता येईल या पद्धतीनं आपण काम करायचं. आणखी सुद्धा भाऊ काही डोक्यात आपलं सांगा तर आता मागच्या म्हणायचं सर आज मी यांचं धन्यवाद करेन करुणा चंद्रन पाटील यांचं की यांनी संघटना समिती किंवा संस्था ज्या आपल्या जळगाव शहरातून सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तरी सगळ्यांनी न मत ठेवता आपल्याला चांगल्या प्रकारे समाजासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. तरी वैयक्तिक कोणाचे काही मतभेद असतील ते आपल्याला पुढेकडे असो राग म्हणा काही आक्रोश म्हणा की जेवढं की माझ्यावर टार्गेट करतो की अध्यक्षपद मला भेटतंय किंवा यांना नको यांना भेटतंय ते मला नको या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवायच्या आहेत. आणि त्यांनी दोन शब्दात समजून सांगितलं की आपल्याला अगोदर समाज सर्च करेल की आपल्याला अध्यक्ष कोण द्यायचा आहे, कार्याध्यक्ष कोण द्यायचा आहे, आमच्या पदावर कोणाला ठेवायचं आहे, ढमक्या पदावर कोणाला ठेवायचं आहे. आपल्याला खोटी पब्लिसिटी डायरेक्ट बोलतो खोटी पब्लिसिटी जो बापू ढोले करत असेल किंवा अननोन पर्सन कोणी करत असेल आपल्याला त्यांना गटपाटी घालायचं नाही. जो तळमळ आणि त्याच्यात आग आहे त्याच्यात काहीतरी करून याची धमक आहे आपल्याला त्याच माणसाला जळगाव जिल्हा किंवा समाजाची सेवा या ठिकाणी आपल्याला समाजाच्या वतीने आपल्याला करायचं असेल. मी 2 शब्दात बोलतो. आपले सोनवणे साहेब बोलले विश्वकर्मा भगवानची जयंती एकत्र येते. आपण किती लोक किती संख्येने त्या दिवशी सामील होतो किंवा आपण संघटित होतो मला बोलून दाखवा. आमचं वय वर्ष पहिलं लोकसंख्या होती 1200 नागरिक. तिच्यात आपल्या माया बहिणी होत्या, आपले काही मुलं बाळ होते, ज्येष्ठ नागरिक होते. सगळ्यांना घरी जारी जाऊन आजच्या दिवसापर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुकारामजी, कुर्लीजी, कडूमामा चंदनपाट, खैरे साहेब सगळ्यांना विनंती करून करून आम्ही समाज एक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. 15 तालुके आम्हाला टार्गेट करायचे होते. 15 तालुक्यामधून प्रत्येकाचे मतभेद की अमुक असा करतो ढमुक तसा करतो. अरे बाबा आता हे झालं गेलं पार पडलं पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आपल्याला घडवायच्या नाही. समाज हा घोटावर मोजला इतका आहे. कोणाच्या काय समस्या आहे कोणाच्या काय हे कोणी काही सांगू शकत नाही. शिक्षणाचा प्रभाव आपल्या समाजाला खूप आहे. पण ललित भाऊ बोलले की शिक्षणाचा अर्थ काय एनटीचं आरक्षण आपल्याला मिळालंय त्याच्या सुख सवलती काय त्या सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल आपल्या बऱ्याचशा पदव्या आहेत. मला काही थोडंसं सांगता येणार नाही. तर आपण त्या सवलती घेत नाही. आपण त्या सवलती घेत नाही तर जेणेकरून जो झाला गेला भाग आणि कडूबाबा चंदनपाट यांच्या योगाने आपण एकत्रीकरण येतोय. तर मला असं वाटतंय की आपण प्रत्येकाच्या मतभेद बाजूला ठेवता आपण एकतेने
शांत चित्ताने ललित भाऊ बोलले बर्फ ठेवू. बर्फ काय आपण पूर्ण फ्रीज ठेवू डोकं, पूर्ण डीप फ्रीज ठेवू डोक्यावर. प्रत्येकाच्या सहमताने प्रत्येकाच्या सल्ल्याने आपल्याला या ठिकाणी समन्वय समिती सगळ्यांच्या डोक्यात घुसलेली आहे. संघटना आम्ही जळगाव जिल्ह्यापर्यंत आहे. आम्ही जवळ आमदार खासदार या लोकांपर्यंत जाऊ शकतो. आपण मंत्रालयापर्यंत कोणीच जाऊ शकत नाही. याचा लढा आम्ही तर मंत्रालयापर्यंत गेलो नाही. साखळी उपोषण होतं लोह क्रांतीचं. विश्वास गोविंदरावला बोलावला, गोविंदराव काय करताय म्हणजे मी घरी म्हटलं आलो 5 मिनिटात. आपले लाडके आमदार आहे राजू मामा भोळे, तिथून मी व्यक्तिशा गोविंद भाऊ, कैलास भाऊ, डॉक्टर मामा यांच्या साक्षीने बोलावला की आमच्या बोलताना इतका समाज आहे. काहीतरी 29 का 30 समस्या होत्या आमच्या समाजाच्या. केर बाबा काहीतरी मार्गी लावण्याचा कार्यक्रम जर आपला होत असेल, आम्ही मतदाता आहे तुमचे, आम्ही मतदाता आहे. जर काही होत असेल तर ते करा. तर राजू बाबा भोळे म्हटले की बाबा तुझे गिरीश भाऊचे चांगले संबंध आहे. लावला गोविंद भाऊ आणि सगळे साक्षी अध्यक्ष. ते मला म्हटलं गिरीश भाऊ असा विषय आहे. मी तर काही